बुलढाण्यात गुंतवणूकदारांची परिषद संपन्न. जिल्ह्यात होणार 1100 कोटी रुपयांची गुंतवणूक. जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच बुलढाण्यात आज गुंतवणूकदारांची परिषद आयोजित करण्यात आली होती. जिल्ह्याच्या औद्योगिक गुंतवणूकदारांना विकासासाठी आकर्षित करण्यासाठी ही परिषद घेण्यात येत आहे. बुलढाणा जिल्ह्याचे भौगोलिक स्थान पाहता बुलढाणा जिल्ह्यात औद्योगिक क्षेत्राच्या विस्तारासोबतच विस्तारासाठी मोठ्या संधी आहेत. त्या पार्श्वभूमीवरही गुंतवणूकदार परिषद घेण्यात आली. ही परिषद उद्योग संचालनालय आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आली होती. या परिषदेला उद्योग विकास आयुक्त, मैत्रीचे अध्यक्ष आणि निर्यात आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह, जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील, अमरावती विभागाचे उद्योग सहसंचालक गजेंद्र भारती, MIDCचे प्रादेशिक अधिकारी दिगंबर पारधी, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक सुनील पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. या परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्यात जवळपास 1100 कोटींची गुंतवणूक होणार असून तसे सामंजस्य करार गुंतवणूकदार तथा उद्योजकांशी केले जाणार आहे आणि कृषी उत्पादनाशी संबंधित उद्योगांचाही यात समावेश असणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने बुलढाणा येथे गुंतवणूक परिषद घेण्यात आली. त्या गुंतवणूक परिषदेला जिल्ह्यातील नवउद्योजकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. त्याचबरोबर त्यांनी ज्या सक्सेस स्टोरी आहे त्यासुद्धा दाखवल्या आणि ज्यांना जो जो त्रास होतो तो पण त्यांनी सांगितला. सगळ्यांनी मिळून एक खिडकी योजना जसं गुजरात सरकारमध्ये आहे, एकाच ठिकाणी सगळ्या परवानग्या मिळाव्या याच गोष्टीवर ते जोर दिला. माननीय कलेक्टर साहेबांनी ताबडतोब आणि याचं खास वैशिष्ट्य म्हणजे या उपक्रमाअंतर्गत उद्योजकांना असणाऱ्या अडीअडचणी आणि त्याच्यावरती उपाय याबाबत एक चांगलं मार्गदर्शन झालं आणि खरोखर हे मोलाचं मार्गदर्शन एक भरारी नवउद्योजकांना येईल. आणि त्याचबरोबर या आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून जवळपास 1100 कोटीचे इन्व्हेस्टमेंट जी बुलढाणा जिल्ह्यामध्ये येणार आहे त्याचे MOU शासनाबरोबर म्युच्युअल ऑफ अंडरस्टँडिंग जे असेल शासनाबरोबर साईन करण्यात आली. तर मला वाटतं की अशी परिषद मी आदरणीय कलेक्टर साहेब किरण पाटील साहेबांना विनंती करतो आणि त्यांच्या टीमला की असे जे कार्यक्रम आहेत ते ॲटलिस्ट वर्षातनं 3 ते 4 वेळा व्हावेत, जेणेकरून इन्व्हेस्टमेंटचा फ्लो हा आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये वाढेल.